तुमच्यामुळे आज मी माझ्या आधीच्या घरात आणि आधीच्या माणसांबरोबर परत राहायला लागले. पण ह्याचा अर्थ हा नाही की तुम्ही कधी आणि केव्हाही माझ्या घरी यायचं. तुम्हाला असं नाही वाटत आहे की तुम्ही हे सगळं करून माझ्या आयुष्यात लुडबुड करताय? एकेकाळी तुमची आणि माझी चांगली मैत्री होती, पण तुम्ही काय केलं? तुम्ही फक्त आणि फक्त खोटं बोलला माझ्याशी. अगदी कालपर्यंत खोटं बोलत होते. तुम्हालाही माहिती की माझ्या मुलीला तुमचा लळा लागलाय, म्हणून तुम्ही तिच्याशी गोड गोड बोलताय, तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करताय. का तर तुम्हाला माझ्याशी बोलता येईल, माझ्या जवळ येता येईल. यशवर्धन चौधरीने माझ्या घरी पाऊल ठेवायचा नाही, माझ्या घरातल्या कुठल्याही मेंबर्सशी संबंध ठेवायचा नाही. यशवर्धन चौधरी आणि माझा घरमालक आणि भाडेकरू एवढाच संबंध असेल. काय रे, काय झालं? नाही काही नाही. अरे वैतागाला काय झालं एवढं? आत ये. नाही मी जरा मी आत ये म्हणलं की आत ये. काय झालं काही सांगशील का नाही? काय नाही, टेन्शन आलंय मला. कशामुळं? कशामुळे काय? किती वेळ झाला ट्राय करतो, तुमचा ना तो फोन उचलत नाही. काय करू मी? एवढंच ना, नवरा जो फोन उचलत नसेल ना, सगळ्या बायकांचं असंच होतं, लक्षात ठेव. आपल्याकडे ना जग्गू हा प्रॉब्लेम आहे. जेव्हा मी थट्टा करत असतो तुम्हाला गंभीर व्हायची हुक्की येते. आता मी गंभीरपणे काहीतरी सांगतो, तुम्ही थट्टा करताय. म्हणजे काय, बिझी असेल कुठेतरी? कुठेतरी वगैरे नाही, नेहाकडे गेलाय. तिथून निघणार होता, निघाल्यावर मला फोन करणार होता, आम्ही एकत्र ऑफिसला जाणार होतो, मीटिंग होती. त्या डबेवालीकडे गेला ना. मी तर म्हणेन तू त्याला अजिबात डिस्टर्ब करू नकोस. तो जेव्हा यायचं त्याला येऊ दे. मी एकीकडे सांगतोय आजोबांना की नातू जरा भरकटलाय, कुठे पत्ता नाही, आणि आजोबा काय करतायत? नातवाची बाजू घेताय. शाबास. माझा नातू प्रेमात पडलाय म्हणल्यानंतर त्याची बाजू घेणार. तुम्ही एक काम करा, एक दिवस निवडून ऑफिसला या. ऑफिसमध्ये अशी छान बोर्ड मीटिंग बोलवा आणि सगळ्यांना सांगा, माझा नातू प्रेमात पडलाय. आजपासून मी त्याला लव्ह लिव्ह म्हणजे प्रेमाची सुट्टी देतोय. जोपर्यंत मुलीचा होकार येत नाही तोपर्यंत त्याला बेमुदत सुट्टी, असं करा. अप्रतिम कल्पना आहे, अप्रतिम. मी ऑलरेडी टेन्शन मध्ये, म्हणून मी काहीतरी तिरकस बोलतोय, तुम्ही त्याला सिरियसली घेताय. माझ्या नातूविषयी काय बोलायचं नाही. हा, हे जे सगळं काय चाललंय ना प्रकरण, त्यामुळे एक गोळी कमी झाली, मला लक्षात ठेवा. आणि इकडे तुमच्या गोळ्या कमी होत आहेत, पण माझा फोन जर त्यांनी उचलला नाही ना, मला गोळ्या घ्यायला लागतील. या घे. उचलला. हॅलो, अरे यश तू. हॅलो, काय रे, काय झालं? काय झालं? नाही काही नाही. तुम्ही थांबा, मी आलो. ए थांब थांब, काय झालं मग सांगून जा ना. नाही नाही, तुम्ही थांबा, मी आलो. एक मिनिट थांब, माझी शपथ, तुला काय झालं? काय तुम्ही बसा ना इथे पटकन. म्हणजे? बसा बसा बसा, जरा बसा ना प्लीज, बसा पटकन. आजोबा, काय झालं? आजोबा, यश साहेब, ऍक्सिडेंट झालाय. ऍक्सिडेंट? तुम्ही काळजी करू नका, तुम्ही पाणी प्या. मी 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 बघतो काय ते. थांबा. काका, काकू. इंद्राचा ऍक्सिडेंट झाला होता, ते दोघे गेले. आता यशचा अपघात. माझं चुकलं. मी त्याला एवढं काही बोलायला नको होतं. नक्कीच त्याने मनाला लावून घेतलं असणार, पण त्याचंही चुकलं ना. त्याला तरी असं वागायची काय गरज होती? त्याच्या अशा वागण्यामुळे
कधी ना कधी हे घडणारच होतं. ते फक्त आज घडलं. ए नेहा ताई, अगं तू न्यूज पाहिलीस का? काय? अगं आपल्या यशच्या गाडीचा ऍक्सिडेंट झालाय. काही काय बडबडतीयस? अगं हे बघ ना, सोशल मीडियावर पण आलंय. असं कसं शक्य आहे? हे काही शक्य नाही का? उगाच नको. आजकाल सोशल मीडियावर काही येत. काय तर म्हणे यशचा ऍक्सिडेंट झाला. असं कसं? आताच तर तो इथून निघाला. काही बोलतात ही लोक खरंच. हा शेफाली बोल. माझ्या यशला कसं काय होईल? काही होणार नाही त्याला. हा, काही नाही होणार. तू मला धीर द्यायचं नाही. मी सांगतो तुला, आपल्या यशला काही होणार नाही. तू व्यवस्थित घरी येणार आहे. काका, तू बोलतोस ते करेक्ट आहे. यशला काही होणार नाही. तो सुखरूपच आहे. हा, सुखरूप एकदम व्यवस्थित. तू काळजी मी करू. चौधरी बोलते. मला सांगा, आपल्या चौधरी चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये आता इन्चार्ज कोण आहे? सबली. ओके, सबलीसांना सांगायचं यशवर्धन चौधरी यांच्या गाडीला अपघात झालेला आहे. सगळ्यांनी अलर्ट मोडवर राहायचे. ओके. गॉड, माय बेबी यश, असं कसं त्याचा ऍक्सिडेंट झाला? ए बंद कर ना तुझी नौटंकी. यश, ज्याला मी माझा मुलगा मानते, तू तिकडे मृत्यूशी झुंज देतोय. तुला वाटतंय की मी काही होणार नाहीये त्याला. माझा यश व्यवस्थित येणार आहे घरी परत. हे बंद कर तुझे मगरीचे अश्रू. मगरीचे अश्रू? तू मी खोटं रडते असं वाटतं तुला? मग तुला नाही कळणार. एक आई म्हणून मला काय वाटतंय ते. आणि माइंड, यश फक्त तुझा पुतणा नाही, या घराचा वारसदार आहे. तो आपल्या बिझनेसचा चेहरा आहे. त्याचा ऍक्सिडेंट झालाय कळल्यानंतर सगळीकडे खळबळ उडाली आहे. ते मीडियावाले मला सतत फोन करतात. बिझनेस हाऊसेस मधून कॉन्स्टंट मेसेजेस, कॉल्स येतात. काय सांगणार आहे मी त्यांना? आणि त्यात जर आपल्या यशला काही झालं, त्याचं काही बरं वाईट झालं तर एवढं मोठं घर आहे, एवढा मोठा बिझनेस, मी कसं सांभाळणार? बास कर ना. काही होणार नाही माझ्या यशला. तुझं हे जरा इमोशनल ड्रामा आहे ना, तो जरा बंद कर. आता ना आपल्या सगळ्यांनाच प्रॅक्टिकल होण्याची गरज आहे. लिसन एव्हरीवन, आपण आज मीडियामध्ये जे काही बोलणार आहोत, आपले बाईट्स आपल्या शेअर्सचे भाव ठरवणार. ओके? काय बोल. चल. आजोबा, चॉपर तयार आहे का? चॉपरला 10 मिनिटं 10 लागतात. मिनिटं का लागतात मला कळत नाही. मी इथं माझं पाहतो. पाहतोय. मी पाहतो. हॅलो, बोलतोय. आताच आम्हाला यशवर्धन चौधरी यांच्या अपघाताबद्दल कळलंय. तुमचा पुढचा निर्णय काय असणार आहे? तुम्ही स्वतः पुन्हा ऍक्टिव्ह होणार आहात की सिमी मॅडम टेक ओव्हर करणार आहे? एखाद्या माणसाच्या घरात नुकताच अपघात झाला असताना अशा प्रकारचा प्रश्न विचारणं कितपत योग्य आहे? स्वतःच्या मनाला विचारा. हा आमच्या प्रोफेशनचा भाग आहे. मला माझ्या नातूला वाचवायचे, दॅट्स ऑल. मला विषय संपला. पण त्यांचं जर काही बरं वाईट झालं तर? माझ्या यशचं जर काही बरं वाईट झालं ना, आज जगन्नाथ चौधरी स्वतःच्या हाताने स्वतःच्या धंद्याला आग लावून टाकेल. आजोबा, तुम्ही शांत हो. तुम्ही शांत व्हा. बसा इथे, शांत व्हा. तुम्ही शांत. इकडे काय होतं तुम्हाला? बस. पाणी घे लवकर. पाणी आण बरं पटकन. ठीक आहे बाबा. फोन कुठे तुझा? डॉक्टरांना फोन कर. पण आपल्याला तर अजून यशबद्दल काहीच कळलेलं नाही. यशसाठी नाही, म्हाताऱ्यासाठी. डॉक्टरांकडून त्याच्यासाठी झोपेच्या गोळ्या घ्यायच्या. झोपेच्या गोळ्या दे आणि झोपवून टाक त्याला. त्याने काय होईल? म्हाताऱ्याचे डोळे उघडायच्या आत तिकडे यशचा निकाल लागलेला असणार आणि इकडे सिमी चेअरपर्सन झालेली असणार. पण हे सगळं मलाच करायचंय का? मी तिला हॅलो, बोला डॉक्टर साठे. कुठल्या हॉस्पिटलला? नाही, पण यश कसं आहे? ओके, मला सांगा, त्याला आपण आपल्या हॉस्पिटलला शिफ्ट करू शकतो? नाही, माझा तसा आग्रह नाहीये. यशला जिथे कम्फर्टेबल असेल तिथेच सो राहील. पण ऐका, तिथल्या स्टाफ मेंबरची आत्ता एक मीटिंग घ्या. त्यांना सांगा की आमची डॉक्टरांची टीम ताबडतोब तिथे पोहोचेल. ओके? आणि त्यांना निक्षून सांगा की नो स्टेटमेंट्स, नो प्रेस रिलीज, नथिंग. अख्खा फ्लोर बुक करा. आम्ही ताबडतोब तिथे पोहोचतोय. या, थँक्यू. आजोबा, मी हॉस्पिटलला जातो, तुम्ही घरी थांबा. काका, तू येतोस का? चला ना. माझा नातू हॉस्पिटलमध्ये असताना मी घरात थांबू शकत नाही. आजोबा, चला तुम्ही. चल. हॅलो, चॉपर रेडी ठेवा. हॅलो.
देवा काही कर, यश ना हॉस्पिटल मधून घरी यायला नको, डायरेक्ट पप्पा आर यू ऑलराइट? आजची आताची सगळ्यात महत्वाची ब्रेकिंग न्यूज. सुप्रसिद्ध उद्योगपती यशवर्धन चौधरी यांच्या गाडीचा भीषण अपघात. नेहा आमच्या विशेष सूत्रांच्या माहितीनुसार गाडी स्वतः यशवर्धन चौधरी चालवत होते. तसं अपघाताचं विशेष कारण अजूनही लक्षात आलेलं नसलं तरी ही बातमी कळताच सगळीकडे खळबळ उडालेली दिसत आहे. जखमी अवस्थेत यशवर्धन चौधरी यांना पार्कलँड नावाच्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलेले. त्यांच्या तब्येतीबद्दल ठोस कारण अजूनही कळलेलं नसलं तरी गाडीची अवस्था पाहून त्यांच्या बाबतीत काही घडण्याची शक्यता नाकारता येते. आमचे विशेष प्रतिनिधी पार्कलँड हॉस्पिटलमध्ये पोहोचलेले आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया तिथे काय परिस्थिती. नेहा नेहा अगं कुठे चाललीस? नको विकूस कर, पण तुला काही मदत लागली तरी प्लीज मला सांग. घे तर. एवढे सगळे पैसे तुझ्याकडे कुठून आले? माझ्या लग्नासाठी काही पैसे साठवत होतो मी. तुला आता याची जास्त गरज आहे. मी हात जोडते, माझ्या आयुष्यात लुडबुड करणं बंद करा. प्रसिद्ध उद्योगपती यशवर्धन चौधरी यांना याच हॉस्पिटलमधून हलवण्यात आलेले आहे. तरी यांच्या तब्येतीची कोणी ठाऊकपणे माहिती दिलेली नाहीये. तरी लवकरात लवकर डॉक्टर येतील आणि सर्वांना माहिती दिली. हे डॉक्टर यशवर्धन चौधरी कुठे? थँक्यू. त्या बाई कुठे गेल्या? यश यश ऐका, हे मला ओळखतात. यश सांग ना यांना, तू मला, मी तुला ओळख नाही. यश सांग ना. मी ओळखतोय ना, राहू द्या. ओके, थँक्यू. काय वेडेपणा यश. तुला जर गाडी चालवता येत नसेल आणि गाडी चालवताना स्वतःचं लक्ष ठेवता येत नसेल तर नको चालवत जाऊस गाडी. भान नाही तुला कोणी काहीतरी बोललं आणि त्याचा तुला खूप राग आलाय म्हणून तू असं वागतोय, पण म्हणून स्वतःचा जीव धोक्यात टाकायचा, याला फक्त आणि फक्त वेडेपणा म्हणतात. यश, तुझ्या अशा वागण्याचा दुसऱ्यांना काय त्रास होत असेल याचा विचारही केलायस का तू? तुझ्या फॅमिलीला किती त्रास होत असेल?
फक्त नेहमी स्वतःच खरं करायचं. तुला जे वाटेल तेच योग्य आहे. तुला माहितीये मी तुझ्याशी का अशी वागते, कारण तू नेहमी माझ्याशी खोटं बोलतोस. मला नाही माहिती मी जे वागते ते बरोबर आहे की नाही, पण तू जे वागतोयस ना हे खूप चुकीचं आहे यश. जर तुला आता काही झालं असतं आणि मी काय केलं असतं यश, तुला काय झालं असतं मी नेहा, पेडायस ना तू. खरंच वेडा. नेहा, कधी कधी वाईटातही काहीतरी चांगलं घडत असतं. आजही तसंच काहीतरी घडलं. हे सगळं जर का झालं नसतं तर तुला माझी किती काळजी आहे मला कळलंच नसतं. नेहा, माझ्या ऍक्सिडेंट बद्दल कळताच तुझं असं अनवाणी पायाने इकडे धावत येणं, सिक्युरिटीला न जुमानता धडपडत मला भेटायला येणं, माझ्यावर ओरडणं, माझ्यासाठी रडणं, हे सगळं काय नेहा? मी नेहमी चुकीचा वागतो असं म्हणतेस ना तू. आज तुझ्या वागण्याला जर का मी होकार समजलो तर त्या चुकीचं काय ठरेल नेहा? सांग नेहा, हा होकार नाही तर काय? Subha, I'm sorry, but I'm fine. व्हॉट हॅपन टू यू? तुला कुठे लागले हा? नाही. कसं झालंय असं हा? काय- तुझं लक्ष नव्हतं का? काय काळजी- दाखव मला. गॉड, ओ माय गुडनेस. पप्पा बघा त्याला किती लागले आपल्या यशला. पप्पा आय थिंक आपण ना आपल्या यशची ना दृष्ट काढली पाहिजे. त्याला कोणाची तरी नजर लागली पप्पा. आय एम व्हेरी शुअर ऑफ इट. काकू, काळजी करण्यासारखं काही नाहीये. थोडक्यात निभावलंय. आय एम फाईन. नाही, तू आता घरी आलास की मी तुझी नीट काळजी घेणार आहे. ओके?